तर या बैठकीमधले अपडेट्स आपण घेतोय आणि अरविंद सावंत यांनी या बैठकीच्या दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली हे सांगितलेलं आहे। आयोगानं ज्या पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत, व्हीव्हीपॅटच्या संदर्भात निवडणूक आयोगानं काही धक्कादायक उत्तरं दिली। आयोगानं दिलेली उत्तरं ही अराजकतेकडे नेणारी असल्याचा गंभीर असा आरोपही अरविंद सावंत यांनी केलाय। दुबार मतदान केलेल्यांवरती कारवाई नेमकी कधी होणार आणि इथून पुढे त्यांची नावं वगळली जाणार का, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा निवडणूक आयोगाला विचारण्यात आलेले होते। पुन्हा एकदा जाऊयात, राजू सोनवणे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी। राजू, आपण बघतोय अरविंद सावंत आणि अंबादास दानवे यांनी या बैठकीच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय का मंत्रालयाच्या समोर प्रशासकीय इमारतीमध्ये राज्य निवडणूक आयोग आहे आणि त्या ठिकाणी काही नेते जे आहेत ते भेटायला गेलेले होते आणि त्यांनी सुद्धा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिलेलं आहे आणि जे मुद्दे या बैठकीतले आहेत तेच मुद्दे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये सुद्धा मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे। व्हीव्हीपॅट का नाही असं सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे त्या ठिकाणचे मुद्दे सुद्धा आपल्याला गंभीर स्वरूपात मांडताना पाहायला मिळालेले आहे। या ठिकाणी सुद्धा आता बैठक अजूनही सुरूच आहे। मात्र ही बैठक होत असताना सुरुवातीला सगळ्या नेत्यांनी एक मत ठरवलं होतं की पहिल्यांदा मतदार याद्यांवरती बोलू आणि उर्वरित विषय जे आहेत ते नंतर काढू। त्यामुळे पहिल्यांदाच आपण पाहतोय का राज ठाकरे यांनी भूमिका मांडायला सुरुवात केलेली होती आणि त्यावेळी सगळे मतदार याद्यांच्या घोळावरती ते बोललेले आहेत। इतर मुद्दे जे आहेत ते अजून समोर आणलेले नाहीत। खरं तर उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांनी सुद्धा अनेक मुद्दे जे आहेत ते अद्यापर्यंत कुठल्या मुद्द्यांवरती बोललेले नाही। त्यामुळे या मुद्द्यांवरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काय बोलतायत यांच्याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र जे आपण पाहतोय की जयंत पाटलांनी जे गंभीर आरोप केलेले आहेत की महाराष्ट्रात सुद्धा लाखोंच्या संख्येने बोगस मतदार आहे आणि त्यांचे पुरावे जे आहेत आम्ही देऊ असं जयंत पाटील म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे ते निवडणूक आयोग आता गंभीरपणे काय नेमका विचार करणार आहे। ज्याप्रमाणे राज ठाकरे म्हटलेलं आहेत की या सगळ्या याद्यांमध्ये घोळ असताना तुम्ही निवडणूक कशी घेऊ शकता। त्यामुळे आता याच्यावरती या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। या सगळ्याच्यावरती कारवाई करून विरोधकांचं समाधान करणार की निवडणुका अशाच प्रक्रिया जी आहे ती सुरू राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता आपण पाहतोय की हे सगळे मुद्दे जे आहेत ते समोर मांडले गेलेले आहेत। त्यावरती राज ठाकरे यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मुलापेक्षा वडिलांचं वय मतदार याद्यांच्या लिस्टमध्ये कमी दाखवलं आहे। त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे बोगस मतदार जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहेत। दुसरा मुद्दा आपण पाहतोय का जयंत पाटलांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अनेक ठिकाणी घरं नाहीत मात्र त्या घराच्या ठिकाणावरती अनेक मतदार दाखवलेले आहेत। त्यामुळे हे सुद्धा बोगस मतदार आहे। याच्यावरती सुद्धा काय कारवाई करणार असा सुद्धा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे। आपण पाहतोय की 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे। आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहात का। राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हा महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राज ठाकरे पुन्हा एकदा बैठकीमध्ये बोलतायत आणि या सगळ्या विषयावरती बोलत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलेलं आहे की 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या आणि आपण या संदर्भामध्ये जे आहे ते आम्हाला उत्तर देणार की तुम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहेत असा प्रश्न जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राज ठाकरे पुन्हा एकदा बोलताना पाहायला मिळतात। त्यामुळे वारंवार राज ठाकरेंची भूमिका जी आहे ती कुठेतरी निवडणूक आयोगाला विचारताना पाहायला मिळतात। त्यावरती निवडणूक आयोगाने सुद्धा उत्तर दिलेलं आहे की विरोधकांचं केंद्रीय निवडणूक जे काही आताचं म्हणणं आहे किंवा जे आता निवडणूक आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवेल असं निवडणूक आयोगाने आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं पाहायला मिळते। राज ठाकरे यांनी जी मुद्दा मांडलेला होता की 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचं आपल्याला आदेश आहेत, आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहेत का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार असल्याचं राज्यातल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणावा लागेल। खरं तर आपण पाहतोय की राज ठाकरेंच्या उत्तराला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टामध्ये
चेंडू गेलेला आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भामध्ये काय नेमकी भूमिका घेणार आहेत, कारण राज्यातल्या या विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी मोठे प्रश्न उपस्थित केलेले आहे. त्यामुळे या सगळे प्रश्न जे आहे ते उपस्थित करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्नाचं जे आहे ते उत्तर येईपर्यंत निवडणूक आयोग थांबणार की निवडणुका घेणार, अशा प्रकारचा जो आहे तो थेट प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडे आता हा सगळा चेंडू जो आहे तो त्या कोर्टामध्ये गेलेला पाहायला मिळतोय. केंद्रीय निवडणूक आयोग यावरती नेमकं काय उत्तर देणार किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यावरती काय भूमिका घेणार, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. आपण पाहतोय की या सगळ्या याच्यावरती जे आहे ते आता राज ठाकरेंनी सुद्धा काही आक्रमक मुद्दे मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या मुद्द्यांना अनुषंगून केंद्रीय निवडणूक आयोगाची आता महत्त्वाची भूमिका असणार आहे. कारण ज्या ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या संदर्भात आता नेमकी काय भूमिका असणार आहे. जर या सगळ्या शेड्यूलमध्ये असेल किंवा याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर साहजिकच आहे का केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागेल, त्यांना हस्तक्षेप करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने आता राज्यातले निवडणूक अधिकारी सुद्धा म्हटलं आहे की आम्ही ही सगळी माहिती जी आहे ती केंद्रापर्यंत पोहोचू. त्यामुळे केंद्रातील निवडणूक आयोग जे आहे ते नेमकं आता काय भूमिका घेत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी हे सगळं